सर काय चमत्कार असतो बघा कधी कुठल्याही निमंत्रण पत्रिकेवर. सामने आयोजित केले 16 जानेवारीला, एंड होणार आहे 17 जानेवारीला. 17 जानेवारीचा उल्लेख निमंत्रण पत्रिकेवर नसतो, कारण दिवस रात्र खेळवले जाणारे हे सामने अक्षरशः 17 जानेवारी सुरू झालेली आहे. म्हणजे उद्घाटन झालेलं आहे 16 जानेवारीला, बक्षीस समारंभ होणार आहे 17 जानेवारीला. विकी रेडवर आहे, 7 विरुद्ध 1 अशी ही रेड. पाहूया काय करतोय विकी. बघा पहा, रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न करतोय, अयशस्वी प्रयत्न, रिक्ता ते परततोय. आता रेडवर पाहतोय आपण यश, मर्याई बांधनचा यश रेडवर खोलवर चढाई करतोय. मात्र एक हलकीची सुरुवात, संत गतीने सुरुवात केली जाते, कारण ज्याला त्याला माहित आहे की जरी टॉर्टॉइस स्पीडने गेलो म्हणून या ठिकाणी सुरुवात केली जाते. खरोखर वेल बिगन हाफ डन, चांगली सुरुवात, अर्ध कार्य पूर्ण करत असते. आणि या ठिकाणी एक आक्रमक अशी आणि विकीवर हल्ला चढवला जातोय. रात्रभर यशस्वी ठरणारा विकी मात्र या ठिकाणी अयशस्वी होतोय. कोर्टच्या बाहेर अतिशय लवकरात लवकर विकीला बसवलंय. काही रणनीती म्हणावी लागेल या ठिकाणी मर्याई बांधनची. एक जबरदस्त अशी रणनीती. बघा आला आला, काय करायचंय, जाऊन द्यायचंय की हल्ला चढवायचा, विचार केला जातोय. विचार पक्का. खोलवर चढाई करून कोपऱ्यातला गडी टिपण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र या ठिकाणी पाहतोय आपण रायडर बॅटची बाद होतोय. कोर्टच्या बाहेर बसावं लागेल, निराश होतोय आणि कोर्टच्या बाहेर जाऊन बसतोय. 3 नंबर जर्सी परिधान केलेला या ठिकाणी मात्र अजूनही विकी कोर्टच्या बाहेर आहे. विकी जेवढा वेळ कोर्टच्या बाहेर बसेल तेवढा फटका त्या ठिकाणी भैरवनाथ बेदारीला बसणार आहे. आणि हे सगळं जाणून आहे ते मर्याई बांधनचा कोच, त्याने ह्या टीप दिलेल्या आहेत. कारण रात्रभर विकीचा खेळ पाहिलाय, अतिशय बहरात चाललेला आहे. ज्या पद्धतीने एका फुलाचं नाव सदाफुली, नेहमीच सदाबहार असं ते फुल वर्षभर झाडावर ते सदा फुलत असतं, तसं संपूर्ण रात्रभर कबड्डी खेळाच्या माध्यमातून फुलणारं हे विकी नावाचं फुल. यशला काही यश मिळत नाही आहे, डावामध्ये यश आहे, डावामध्ये यश मिळत नाही आहे. यश डावामध्ये मिळाला पाहिजे. 15,000, 10,000, 7,000, 7,000 आणि आकर्षक चषक. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून, गणरायाच्या प्रतिमेला वंदन करून सुरू झालेली ही स्पर्धा सन्माननीय संजयजी पाटील यांच्या टीमचं एक जबरदस्त आयोजन, नियोजन, आम्हा सगळ्यांचा मान सन्मान या ठिकाणी यथोचित छान पद्धतीने अनेक या ठिकाणी आपण पाहतोय. खरोखर एक टीम अशी या ठिकाणी सध्या आपल्याला गुण दिसत आहेत. छान पद्धतीने आपण पाहतोय 3 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू खोलवर चढाई करतोय. मात्र त्यांच्या कोचने आखलेली आहे. त्याच रायडरला बॅक टू बॅक दोनदा पकड
विचार करावा लागेल तो कोणाला, तर रायडरला विचार करावा लागेल. काय माझं चुकतंय? संयम सुटला, सामना निसटला. संयम सुटला, सामना निसटला. असे अनेक सूत्र ज्या पद्धतीने भूमिती सोडवताना सूत्रपाठ असावी लागतात, त्याच पद्धतीने खेळामध्ये सुद्धा काही सूत्र ठरलेली आहेत, ती लक्षात ठेवून अटॅक करावा लागतो. आज विकी कोर्टच्या इन झालेला आहे आणि पुन्हा एकदा रेडवर विकी. रात्रभरामध्ये विकीला पहिल्यांदा पकड मगाशी पाहायला मिळाली. बरोबर एक छान असं विकीच्या अपोजिट केलेलं हे प्लॅनिंग सक्सेस ठरलं ते मर्याई भांडणचं. पुन्हा एकदा रिक्त असते परत अजून तितकासा सूर गवसत नाही. कोणती संधी मर्याई बंधन देत नाही विकीला. त्यांना माहित आहे विकीला आपल्याला विकी नावाचा रथ जर का आपण रोखला तर आपण विजयाच्या रथावर स्वार होऊ आणि म्हणून विकी नावाच्या रथाला आपल्याला पहिलं रोखावं लागेल. इतकी रात्र होऊनही युट्यूब माध्यमातून घरी बघायला सोय केलेली असूनही निलेश सर अजूनही दर्दी रसिक या ठिकाणी आहे. तुम्हाला सगळ्यांना चालू सामना संपल्यानंतर या स्पर्धेतला दुसरा सेमीफायनलचा सामना कमलेश्वर सुतारपाडा वर्सेस जय हनुमान मेळेकर दोन्ही संघांनी उपस्थित राहायचं. लगेच गुणलेखा बोनस गुणांची नोंद करून ठेवा, कारण प्रत्येक बोनस साठी 100 रुपये हे गौरव म्हात्रे आणि बोनस प्लस 1 गुण 200 रुपये प्रणित म्हात्रे यांच्याकडून. काय सेमीफायनल चा सामना बघा. 2-4 म्हणजे किती बचावात्मक पवित्रा. दोन्ही संघांनी एकमेकांचे डावपेच हाणून पाडलेत. दोन्ही संघ एकमेकांना संधी देत नाहीत आणि त्याच्यामुळे गुणफलक पाहायला मिळतोय 2-4. कोणी यावं आणि टिचकी मारून जावं नावाचा खेळ आहे महिलांचा. शिमग्याला खेळला जायचा पूर्वी, आजकाल खेळतात ते आम्हाला माहित नाही. लिंबू टिंबू नावाचा सुद्धा खेळ लहानपणी खेळला जायचा शाळांमध्ये. कोणी यावं आणि टिचकी मारून जावं, तसं या खेळामध्ये कोणी यावं रेड करावी आणि गडी घेऊन जावं इतकं सोपं राहिलेलं नाही आहे आता खेळ. आवाज कमी करा रे. 4-2 आवाज कमी करा. एकीकडे थंडीचा कडाका वाढत चाललाय, घातलेला स्वेटर सुद्धा गार पडत चाललाय, तरी सुद्धा सामना अजूनही रंगात आहे. त्यामुळे तितकंसं काही वाटत नाही. मात्र कोण जिंकेल कोण हरेल, अंतिम फेरीमध्ये धडक कोण मारेल याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. रात्रभर जिद्दीने केलेला खेळ हा यश मिळवून देणार का, शेवटपर्यंत आपण अजिंक्य ठरणार का, याकडे दोन्ही संघातील पाठीराख्यांचं लक्ष लागलेलं आहे. की नक्की काय होणार, कारण रात्रभर केलेला खेळ हा खऱ्या अर्थाने आता तो चांगला पूर्णत्वास येण्याची. आणि मात्र या ठिकाणी याच रायडरला 3 वेळा पकडलं जातंय. जबरदस्त रणनीती. कबड्डी मध्ये कोण पाय पकडतोय, कोण हात पकडतोय, तर कोण काहीतरी पकडूया पण जाऊन द्यायचं नाही. आगळी वेगळी मजा, आगळा वेगळा खेळ, जेणेकरून जेरबंद झाला पाहिजे आणि बाद झाला पाहिजे, एकमेव उद्देश.
चव आहे का नाही बोलते याला. शेवटची 5 मिनिटे डिक्लेअर केलीत अंपायरनी. अजूनही सामन्यामध्ये रोमांचकपणा ठासून भरलेला आहे. 5-3 शेरा सव्वाशे टीट फॉर डॅड. कमावणे आणि गमावणे. 5-3 असा गुणफलक म्हणजेच अजूनही कोणी भविष्य या सामन्याचं सांगू शकत नाही. होका मारणं ते काय सगळ्यांनाच येतात, पण भविष्य सांगणं की नक्की कोण जिंकणार कोण हरणार बक्षीस लावणाऱ्यांना सुद्धा सांगणं कठीण झालंय. चला या ठिकाणी आपण पाहतोय हळूहळू सामना पुढे. सामना हळूहळू पुढे सरकतो. चला कमळेश्वर सुतारपाडा वर्सेस जयन्मल मेडेकर. मित्रांनो तयार राहायचं आहे. सिरीज काय पुन्हा रेडवर विकी येतोय. 4-5 फक्त आता 1 गुणांनी पिछाडीवर असणारा बेदारी संघ आणि 1 गुणांनी आघाडीवर असणारा पांधन संघ. फक्त 1 गुणांचा फरक. डिफरन्स ओनली 1. या ठिकाणी विकीला डॅश केलं जातंय आणि आनंदाने उड्या मारल्या जात आहेत. पांधनच्या पॅन्डॉल मध्ये एक जबरदस्त सपोर्ट या ठिकाणी दिला जातोय पांधनच्या खेळाडूला. सर ज्यांना कबड्डी खेळ काय माहिती नाही अशी बालकं सुद्धा आजच्या या स्पर्धेला आलेली आहेत आणि ज्यांनी अनेक कबड्डीची मैदान आणि स्पर्धा गाजवल्यात असे ज्येष्ठ खेळाडू सुद्धा कबड्डीला आलेले आहेत. हे आजच्या कबड्डी स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे ज्ञात अज्ञात असे सर्व आलेले आहेत. काही जणांना बोनस म्हणजे काय हाही प्रश्न पडलाय ते एकमेकांना विचारतायत. फक्त शेट बोनस देतो एवढं त्यांना माहित आहे, पण कबड्डी मध्ये पण बोनस अशी सुद्धा काही कबड्डी हौशी मायबाप रसिक आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतोय. वेळेकडे पाहिलं तर 1 सेकंदाची रेड फक्त आता टाकली गेली. हळूहळू स्पर्धा यशस्वीतेकडे झुकताना चाललेली आहे. जे स्वप्न होत या ठिकाणी आयोजकांचं श्री एकता ग्रुप श्री 11 बेजारी यांचं जे आम्ही स्पर्धा भरवलेली स्पर्धा ही जल्लोषमय आणि यशमय वातावरणात संपन्न झाली पाहिजे. त्यांचं ते स्वप्न पुढे मात्र सामना झुकत चालला आहे. तो भरी आई बांधनकडे. नऊ 4 जिंकणारा संघ अंतिम फेरीमध्ये धडक मारणार. हरणारा संघ 3रा किंवा 4थ्या क्रमांकावर राहणार.
कमलेश्वर सुतारपाडा वर्षे जर्मन मेडिकल मित्रांनो तयार राहायचं आहे. वेळ घालवू नका. शेवटचे आणि अखेर बाजी